हॅलो, मी डॉक्टर मैत्री आणि आपण सध्या पत्री सरांचं वाक्क्षेत्र या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, जो प्रश्न पत्री सरांनी या पुस्तकात मांडला आहे. 2 बिंदू जर घेतले तर त्या 2 बिंदूंमधलं सगळ्यात छोटं अंतर कुठलं असतं? ती एक सरळ रेष असते की वाकडी तिकडी रेष असते? उत्तर सोपं आहे नाही का? आपल्याला वाटतं की ती सरळ रेषच आहे. तर येस, न्यूटनच्या फिजिक्सनुसार, न्यूटनच्या भौतिकशास्त्रानुसार 2 बिंदूंमधलं सगळ्यात छोटं अंतर आपण एका सरळ रेषेत पार करू शकतो. पण जे नवीन शास्त्रज्ञ आहेत, जसे आईन्स्टाईन आणि त्याच्या पुढचे, जे क्वांटम फिजिक्स या भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात, ते म्हणतात की अजून विचार केला तर 2 बिंदूंमधलं सगळ्यात छोटं अंतर सरळ रेष न असता ती एक वाकडी कर्व अशी रेष असते. इंटरेस्टिंग आहे की नाही? तर आता याच्यापैकी खरं उत्तर कुठलं? दोघंही उत्तर बरोबर आहेत. इथे पत्री सर हे सांगू इच्छितात की जशी तुमची समज असेल, जसं तुमचं अंडरस्टँडिंग असेल, त्याच्यानुसार तुम्ही तुमचे विचार करणार आणि ते तुमचे विचार त्या अंडरस्टँडिंगनुसार, त्या समजेनुसार एकदम बरोबर असणार. तर कुठलाही विचार चुकीचा नसतो, बरोबर नसतो, पापाचा नसतो, पुण्याचा नसतो. त्याला अर्थ आपण देत असतो. पण अर्थातच त्या विचारांनीच आपली सृष्टी होते. त्यामुळे विचार करताना नेहमी चमत्कारी विचार करा. आता हे काय बरे? पुढच्या वेळेस बघूया. तोपर्यंत बाय.